नमस्कार, ज्योतिष किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कच्च्या केळीचे पकोडे. चला तर मग आपण कसे बनवायचे ते पाहूया. केळीचे फायदे सांगते. कच्च्या केळीमुळे पचनक्रिया सुधारते, हाडं मजबूत होतात, डायबिटीजच्या लोकांसाठी फायदेशीर आहे, डायबिटीज नियंत्रित राहते. रोज एक केळी खाल्लं तर केळीचे खूप फायदे आहेत. त्यासाठी रोज एक केळी खाणं गरजेचे. कच्ची केळी, एक कच्ची केळी घेतलेली आहे. याचे आपण साल काढून काप करून मिठाच्या पाण्यात घालून ठेवायचं आहे. चला तर मग याची साल काढून घेऊ का. पूर्ण केळीची साल काढून घ्यायची आणि मिठाच्या पाण्यात काप काढून टाकायचे, म्हणजे काळे पडणार नाही. पकोड्यासाठी बेसन पीठ घेतलेलं आहे. यात आपण हे घालून घेऊया. हळद 1 टेबलस्पून, 2 टेबलस्पून तिखट, चवीनुसार मीठ, धने जिरे पावडर, ओवा, कोथिंबीर सगळं मिक्स करून घेऊ. आता आपण पाणी घालून मिक्स करून घ्यायचं. पिठाचं करून घ्यायचं. असे लांब काप तयार करून घेतलेले आहेत. ती आपण आता बेसन पिठात घालून घेऊ. गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झाले, आपण यात पकोडे सोडूया. तांबूसाचे तळून घ्यायचे. ते खायला खूप छान लागतात. केळी हे खूप कच्ची केळी हे खूप आरोग्याला चांगली असते. वेट लॉस होतो. डायबिटीजच्या लोकांना पण खूप चांगलं असतं. पकोडे तळले गेले ते आपण काढून घेऊ. गरम गरम असे केळीचे पकोडे तयार झालेले आहेत. त्यासोबत मिरची. छान अशी रेसिपी तयार झालेली आहे. घरात डायबिटीजचे कोणी आईवडील किंवा सासू सासरे असेल किंवा कोणी असेल, त्यांना केळीचे पकोडे करून द्यायला विसरू नका. खूप छान लागतात आणि डायबिटीजच्या लोकांना पण खूप फायदेशीर होते आणि वेट लॉस पण होतो. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दुसऱ्याला शेअर पण करायला विसरू नका.